मी असं होत नाही की मी ती शूटिंग स्पेस आणि 12 तासाच्या कामासाठी गेले, असं नाही होत. जेव्हा मी घरातनं बाहेर पडायला लागलो तेव्हा माझ्या घरात एक 2 महिन्याचं बाळ होतं. माझं आणि त्याचं ऍक्च्युली पहिलं प्रोफेशनल इंटरॅक्शन वॉज ऑल्सो नॉट व्हेरी नाईस. आज कुठल्याही कामाची सुरुवात स्वतःपासून करावी असं कोणालाच वाटत नाही. ही या देशाची शोकांतिका आहे. आय ऑलवेज से की सुयश इज बॉर्न फ्रॉम माय हार्ट, की फक्त 9 महिने पोटात ठेवून बाळ जन्माला येत नाही. पण सुयश बद्दल मला असं वाटतं की हाच जन्मालाच घातलाय मी. नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण हर्षदाताई आणि आशूबरोबर खूप गप्पा मारल्या आहेत. त्याच गप्पा आपल्याला पुढेही न्यायच्या आहेत. चला तर मग वाट कसली बघायची, लगेच चालू करू. येस, इथे मी त्यावेळेला 2 मालिकांमध्ये काम करत होते, सुख म्हणजे प्रवाहावर आणि इथे मी जेव्हा प्रवाहावर सांगितलं की मला असं असं मालिका मिळते, तर दे ऑफर्ड मी की आपल्याकडे पण एक दुसरी मालिका येते, तू करतेस का ती? पण मी म्हटलं मला तशी नाही करायची, मला तो रोल करायचा आहे. मग तिथून शुभेच्छा घेऊन मी ही मालिका करायला आली. माझ्यासाठी दिस इज सो रेअर, कारण आपण इतकं ऐकतो ना की शो सोडताना मग कॉन्ट्रॅक्ट आला, मग क्लॉजेस आले, मग वाहिनीने नाही म्हटलं, प्रोड्युसरने नाही म्हटलं, मग वाद झाले, विवाद झाले, असं. तर इथे म्हणजे मला कळे ना की मी काय करू, की सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि ज्या मालिकेसाठी मी काम करायला गेले तिकडची माणसं अशी उत्सुक होती टू हॅव मी इन दॅट शो. और क्या चाहिए, मतलब मी आता विचार केला तरी असं वाटतं की दिस इज लाईक अ ब्लेसिंग, की कोणी तुम्हाला त्रास देत नाहीये, तुम्ही ऍक्च्युली लोकांना अडचणीत टाकून निघताय. यू आर अंडर कॉन्ट्रॅक्ट, दे कॅन ऍक्च्युअली स्टॉप मी. ते थांबू शकले असते मला, पण जस्ट बिकॉज दे फेल्ट की नाही यार ये बोल रही है तो इसको सच्ची में वो करना है, हा विश्वास. अर्थात मी इतकी वर्ष सातत्याने लोकांबरोबर काम केल्यामुळे त्यांनाही होता की अशीच मुद्दामच नाही जात आहे. म्हणजे त्यांनी नाही म्हटलं असतं तर मी ह्या लोकांना नाहीच म्हटलं असतं. मी काही वाद घालून मग आता प्रॉब्लेम्स क्रिएट करून जाऊया असं केलं नसतं. बट आय जस्ट फील की देर आर सच वंडरफुल पीपल यार. किती कमाल माणसं आजूबाजूला आहेत की त्यांना असं वाटलं की हिला काहीतरी वेगळं करावं असं वाटते, तर आपण हिला संधी देऊया करायची. हे पण याच्यात ना त्यांचं क्रेडिट आहेच, पण याच्यामध्ये जास्त क्रेडिट मला ताईचं वाटतं. कारण ताईंनी जी माणसं आजूबाजूला जोडून ठेवलेत, म्हणजे छोट्यातला छोटा स्पॉट दादापासनं ते प्रोड्युसर पर्यंत, ताईचा प्रत्येक वाढदिवसाला प्रत्येक व्यक्तीला पहिला फोन ताईचा असतो. आणि ताई हे सगळं त्याचं ते कसं तू सगळं मॅनेज करते, जमवते, डाटा कसा तो एवढं प्रत्येकाला फोन. 2-3 माणसं ठेवली आहेत, उद्या हा कॉल आहे पहिला. मला वाटतं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मी ज्या लोकांबरोबर काम करते आणि जी तशीच जवळ, म्हणजे असं नाही होत की 60च्या 60 माणसं युनिटमधली रोज माझ्या टचमध्ये असतात, पण जी काही असतात तर त्याच्यासाठी काही डायरी नाही ठेवायला लागत. आपल्याला लक्षात असतं की आज ह्याचा वाढदिवस आहे, की परवा त्याचा वाढदिवस आहे, आज आणि मी खरंच बिलीव्ह करते की जिथे मी काम करते ते माझं कुटुंब आहे, ती माझी एक्सटेंडेड फॅमिली आहेच. सो तरच ती मजा येणार आहे मला काम करताना. कारण जसं मी हक्काने सगळं करते, मी तिथे जाते तर मी माझं घर मांडते. मी असं होत नाही की मी ती शूटिंग स्पेस आणि 12 तासाच्या कामासाठी गेले, असं नाही होत. सो माझ्यासाठी ती सगळी माणसं माझी आहेत. सो असं नाही होत की 60च्या 60 माणसं माझ्या आयुष्याचा भाग बनतात. अनफॉर्च्युनेटली तसं नाही होत डे टू डेमध्ये. पण त्यातली काही माणसं आहेत जी डे टू डे मग ती कदाचित थोडी काय म्हणतात त्याला आपण ड्रेन होत जातात, की पहिली 40 माणसं टचमध्ये असतात, मग 30 होतात, 20 होतात, मग उरलेली 10 माणसं असतात की जी पुढची 10 वर्ष तुमच्या आयुष्यात राहतात. मग त्यात काही 2-4 असतात ती खूपच क्लोज तुमच्या आयुष्यात होतात. पण असं प्लॅन करून करता येत नाही असं मला वाटतं, की इट इज जस्ट अ मॅटर ऑफ हॅबिट, की तुम्ही ते आपोआप होतं. असं नाही होत की ते तुम्ही ठरवून आता उद्या वाढदिवस आहे फोन करूया. मला वाटतं असं नाही कोणी करू शकत. माझं लक्षात पण नाही. 7-8 वर्ष झाली असतील. 13 सप्टेंबरला ताईचा फोन येणार म्हणजे माझ्या वाढदिवसाला येतोच. म्हणजे आता मालिका सोडून सुद्धा जवळपास 3 वर्ष झाली आहेत आम्ही आमच्या. हो, पण माझ्या वाढदिवसाला पण चॉकलेट केक घेऊन तुम्ही येताच ना. इट इज नेव्हर वन वे. मला असं वाटतं की कुठलंही नातं कोणाबरोबरही ते काय एकतर्फी नसतं. एकतर्फी फक्त इश्क असतं. पण ही जी नाती आपण कुटुंब म्हणून बांधतो ती मला वाटतं खूप गिव्ह अँड टेक असतात. येस, चॉकलेट केक वरनं आठवलं, ताईला चॉकलेट पण आवडतं. आपण ताईसाठी चॉकलेट देऊया. यही वो पल है जिसका मैं इंतजार कर रही हूँ. येस, वा वा वा.
येस. सो ते विश्वासदादांनी ते नेहमी मेंटेन केलेलं आहे. म्हणजे देर हॅव बीन डेज जेव्हा विश्वासदादा इज नॉट शूटिंग, समजा मध्ये 4 दिवस त्यांना गॅप आलेला आहे आणि मग ते अचानक त्या परिसरात आले, मग त्याचे पेस्ट्रीज घेऊन येणार आणि मला सांगणार नाही तुमची वेगळी आहे हे अभी इधर हे सब खाएंगे. 100% शाकाहारी आहे. त्यामुळे माझे पण जसं मी तेच म्हणते की जर मी लाड करते तर त्याला कारण हे आहे की समोरचे पण ते करतात. सो इट्स ऑलवेज अ 2 वे सिच्युएशन, कधीच ती 1 वे सिच्युएशन नसते. पण तुम्ही दोघांनी साधारणपणे जशी माणसं जोडून, स्वतः माणसं जोडण्याबद्दल म्हणजे आता आपलं हे डिस्कशन तर झालंच, आशू सुद्धा इतक्या लोकांचा इतका खास मित्र आहे. म्हणजे यू गाईज आर वर्षातून तो एकदाच घरी जातो, कारण एवढा मोठा मित्र परिवार आहे ना. म्हणजे हॉलिवूडमध्ये जेम्स बॉन्ड असतो, आशूला डेम्स बॉन्ड म्हणायला हरकत नाही. अरे बापरे, मी त्या वाटेला नाही जात आहे, पण मला असं म्हणायचं आहे तसा मित्र परिवार इतका मोठा आहे, आपण पटकन पुढे जाऊया. हे नवीनच आहे. तुला पण नवीन आहे. अच्छा. हा नाही, पण त्याचा मित्र परिवार खरंच इतका मोठा आहे की सगळ्यांना थोडा थोडा आशू मिळून वेळ उरला की तो घरी जातो. त्याला 1 वर्ष लागतच. दादरपेक्षा दादरच्या ऐवजी उपनगरात जास्त रमणारा आशुतोष गोखले. तो सगळीकडे रमतो. मी दादरला गेलो तरीही आजूबाजूला इतके तिथे पण त्याचे वेगळे वेगळे मित्र आहेत. पण ही इज पीपल्स पर्सन. आय थिंक ही एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे कदाचित आमच्या दोघांमध्ये ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हा बॉन्ड झालेला आहे की वी लाईक पीपल. म्हणजे मी आणि आशू जेव्हा पहिलं, म्हणजे आशू एकतर कट्टू एवढा आणि कट्टू एकदम मोठा झालेला आशू माझ्या समोर आलेला आहे. त्याच्यामध्ये कधीच आशू आणि मी कुठल्याही कारणाने टचमध्ये नव्हतो किंवा एकत्र कुठे काम करण्याचा योग आला नव्हता. सो पण माझं आणि त्याचं ॲक्च्युली पहिलं प्रोफेशनल इंटरॅक्शन वॉज ऑल्सो नॉट व्हेरी नाईस. कारण मला असं वाटलं, फॉर मी इट वॉज, नाही मी तेवढाच कम्फर्टेबल असतो नवीन कोणाला तरी भेटतो तेव्हा. नवीन म्हणजे एक तर पहिलं इंटरॅक्शन आहे आमचं फोटोशूटच्या दिवशी झालं की आमचे फोटो एकत्र काढून पाठवायचे होते. आणि मी फोटोशूट्सना, मला हे खूप मित्रांनी ज्या मित्रांबद्दल बोलते त्यांनी सांगितलं की हे बोलणं बंद कर, पण ते खरं आहे की मी फोटोशूट्सना भयंकर ऑकवर्ड असतो. मला कॅमेरासमोर पोज करता येत नाही. अभिनय येतो असं मला वाटतं, पण पोज करता मला येत नाही, हे मी खात्रीपूर्वक सांगतो. मी खूप ऑकवर्ड काहीतरी बॉडी लँग्वेज होती माझी. आणि ते पहिलं संभाषण होतं. सो हिच्याबरोबर फोटोज काढायचे होते, आई आणि मुलगा वाटले पाहिजेत असे. आणि ते मोर दॅन कोण आहे सोबत, समोर एक कॅमेरा आहे जो फोटोज काढणार आहे, ह्या ऑकवर्डनेसमध्ये मी जास्त होतो. सो माझ्यासाठी ती नॉर्मल भेट होती म्हणून, पण अर्थात तिला ते सवयीचं नाही. असं ते तो कसं म्हणजे की देयर वॉज नो प्रॉपर हॅलो किंवा यु नो, एक मला एक सवय आहे ना की सगळे असे यु नो ते असे, तर तो इतका असं म्हणजे खतम करो यार. आणि मला आणि तो यू स्टार्ट द नोट ओनली विथ मला हे नाही काय आवडत नाही, मी ऑकवर्ड. आणि मी असं चला हाच जर मुलगा फायनल झाला तर कसं करायचं आहे ना, कारण मी या रोलकडे बघताना मी बघते की नेगेटिव्ह कॅरेक्टर नाही आहे, तर ह्या मुलावर अतिशय प्रेम करणारी ही आई आहे. की मला हे कॅरेक्टर का पटतंय, कारण मी हा धागा धरलाय की निस्सीम प्रेम आहे तिचं मुलांवर, ती मुलांसाठी जीव घेईल आणि जीव देईल. इज माय कनेक्शन टू दॅट कॅरेक्टर, इमोशनल कनेक्ट. म्हटलं हा पोरगं होतं कसं होणार, हुश्यबाई तो कास्टच नाही झाला, दुसराच मुलगा कास्ट झाला. हा रंगमाजामध्ये आशुतोष गोखले नव्हतेच. हे तर आमच्या ज्या प्रोड्युसर आहेत अपर्णा केतकर, त्यांनी मॅनिफेस्ट केलं म्हणून आशुतोष गोखले आलेला आहे. देयर वॉज अनदर गुड बॉय हू शॉट विथ अस. त्याच्याबरोबर 4-5 दिवस आपण शूट केले आहेत आम्ही. आणि मग अनफॉर्च्युनेटली त्याचं काम भावलं नाही वाहिनीला किंवा जे काही. आणि गोव्यात पार्टी करत होते आशुतोषजी, आणि असं प्रोड्युसरनी त्यांना तू पक्कड आता प्लेन मध्ये बस आणि ये. हो, म्हणजे मला हे सांगायला आवडेल, मी हे कधी बोललो नाही असं कॅमेऱ्यासमोर, पण म्हणजे काय हे सगळ्यात उत्तम उदाहरण आहे माझ्या आयुष्यातलं आतापर्यंत की जे तुमच्यासाठी लिहिलंय ते कसं ना कसं येतच तुमच्यापर्यंत. म्हणजे माझं महिनाभर चालू होतं की हो नाही, मग शेवटी मला कळवलं अपर्णाताईंनी की नाही होतंय तुझं. शो पण आय थिंक नॉन फिक्शन काहीतरी करत होतं ना, चला हवा युद्ध चालू होतं तेव्हा. ओके, म्हणजे झीवर तेव्हा तुला पात्रे जस्ट संपलेली जुलैमध्ये, आणि झीनेच काही त्यांच्याच ऍक्टर्स ना, त्यांच्या वाहिनीवर काम करणाऱ्यांना घेऊन हवा युद्धाचा एक सीझन केलेला, सेलिब्रिटी पॅटर्न नावाचा. सो त्याचा भाग मी होतो तेव्हा.
आणि मग तुला पातेरेचे आणि रंगमंचाचे निर्माते सेमच होते, अपर्णाताई अतुल दादा होते. आणि ते हा शो करतायत म्हटल्यावर त्यांनी विचारलं की आम्ही असा असा शो करतोय, तुला आवडेल का. आणि तेव्हा माझ्या मनात एवढाच विचार होता फक्त की मी कधी लीड केलं नाहीये, मला विचारतायत, माणसं ओळखीची आहेत, त्यांच्यावर मी काम करून झालंय, ओके करूया. एवढ्या याच्यावर मी हो म्हटलेलं. काय सिरियल आहे, काय रोल आहे मला काही माहित नव्हतं, लीड आहे, ओके, एवढंच झालेलं फक्त. तेही का तर म्हणजे यापुढे जेव्हा कोणी विचारतील तेव्हा लीड म्हणून विचारतील. हे माझ्या तसं नाही झालं, पण ते माझ्या छोट्या बुद्धीचा एवढाच विचार तेव्हा तिथपर्यंत पोहोचला की ओके करूया. आणि मग ते सगळं फोटोशूट अमुक तमुक जे आता हर्षाताईंनी सांगितलं ते सगळं झालं. आणि शेवटी मला कळवण्यात आलं नाही झालंय. मग आता काय करायचं, अचानक मालिका बंद आली. तेव्हा मी जे नाटक करतो त्याचा शेवटचा प्रयोग झाला आणि तिसऱ्या दिवशी मी हवाई उद्यामधनं एलिमिनेट झालो. सो अचानक वर्षभर चालू असलेलं खूप काम 21, 22, 23 असे 3 दिवसात ठप 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 असं तिन्ही बंद झालं. आणि नवीन कामही गेलं, तेही होत नाहीये वर्कआउट. म्हटलं ओके. आई बाबा गोव्याला जात होते, म्हटलं चला येतो मी तुमच्याबरोबर, म्हणून मी गेलो त्यांच्याबरोबर. काहीच प्लॅन्ड नाही तिकडेही. आणि तिसऱ्या दिवशी गोव्याच्या मला बरं मी जायच्या आधी मुहूर्त झालेला रंगमाजाचा, तेव्हा मी अपर्णाताईला कॉल केले. मला आठवतंय की आज मुहूर्त आहे, ऑल द बेस्ट, नवीन प्रोजेक्ट आहे, मस्त होऊ दे वगैरे, हा आमचा कॉल झालेला. हो रे झालं असतं तुझं, मजा आली असती, केलं असतं वगैरे, सगळं बोलणं झालं. आणि मग मी गोव्याला गेलो. आणि अपर्णाताईचा सकाळी 8 वाजता कॉल आला, 8, 8:30ला, की आपण जे काम करणार होतो ते तुला करायला आवडेल का परत. म्हटलं हो आवडेल, पण शूट सुरू आहे ना. हो पण काही गोंधळ होतोय तर तुला आवडेल का. म्हटलं हो. तुला आज शूटला यावं लागेल. म्हटलं मी गोव्यात आहे. तुला नाही आज एक सीन करावंच लागेल शूट, कारण मला चॅनलला तो पाठवायचा आहे. तर मी आईला उठवलं की असा असा कॉल आलाय. मम्मी आणि आईनी बसून फ्लाईट तिकीट बुक केलं. मी डायरेक्ट आंघोळ करून एअरपोर्टला गेलो. जी नेक्स्ट अवेलेबल फ्लाईट ती घेतली. मुंबईला लँड झालो. नशिबाने फ्युचर स्टुडिओला शूटिंग होतं, फ्युचरला पोचलो. तिथे सगळे ही मंडळी ऑलरेडी शूट करतच होते. हर्षाताईचा चेहरा मी पडलेलाही बघले, आला हा आला. हो रे, कारण तोपर्यंत तो मुलगा आणि मी आय निडेड टू बॉन्ड. अंबर होता. म्हटलं अंबर बरोबर तर माझं खूप छान बॉन्डिंग होईल. आणि अशोक पण लाईक ही वॉज ऑल्सो नाईस. आणि आता आणि अचानक आता हाच येणार होता. असा चेहरा पडलेला बघितला. मग शाल्मली टोळे होती तेव्हा, आमची कॉस्ट्युम्स करत होती. शाल्मली मला घेऊन गेली ओबेरॉय मॉलला. आम्ही कपडे विकत घेतले, परत फ्युचरला आलो. आणि सकाळी 8 वाजता आलेला कॉल आणि संध्याकाळी 6:45ला माझा पहिला सीन शूट झाला. आणि मला उद्याचा कॉल टाईम आला की उद्यापासून करतोय आपण. म्हणायचं होतं की हे काय. आणि मग ती मालिका ज्या वर्षात आली त्या वर्षी त्या वाहिनीची असलेली पोझिशन काय होतं, आणि मग पुढे आज त्या वाहिनीचा झालेला प्रवास, हे सगळं त्या मालिकेपासून सुरू झालंय. ती आली, पुढच्या महिन्यात आई कुठे काय करते आली, अशा दोन्ही मालिका एकत्र सुरू झाल्या. आणि मग जो झाला तो प्रवास झाला. मला असं होतं की हे सगळं माझ्या आयुष्यात लिहिलं होतं, म्हणून कसं ना कसं ते घडून आलंय. ही माणसं भेटणं, हे भेटणं, म्हणून मी आज इथे. हा म्हणजे ऍक्च्युअली टीम खूप इम्पॉर्टंट असते कुठलीही गोष्ट. सो आय डोंट नो काय. म्हणून कमिंग बॅक टू कसं प्रोजेक्ट चूज करायचं, प्रोजेक्ट आपल्याला चूज करतो. आय ऑल्सो तू विचारलंस ना, तू बघ काहीही, कुठलाही कॉन्टेंट बघ. आणि जसं हर्षाताई म्हणाली ते करायला तर आवडेलच, बरोबर. पण आपल्या इथे जे घडतंय आणि त्याहूनही महत्वाचं आपल्या वाट्याला जे येतंय ते मी किती प्रामाणिकपणे करू शकतो, ह्यावर सगळा गेम आहे असं मला वाटतं. की नाही, ॲज ए राईटफुली सेड, वर्क चूजेस यू. वर्क चूजेस. आपल्याला वाटतं की अरे मैंने इसमें सीए कॉल लिया, नाही, असं काही नसतं. कारण आपण ते कॉल घेतलाय, ते शूट केल्यानंतर सुद्धा आपल्याला त्या कामातनं काढून टाकलं जाऊ शकतं, किंवा ते पुढे जातच नाही प्रोजेक्ट, किंवा ते 3 महिन्यात बंदही होऊ शकतं. सो असं काही नाही आहे. सो मला वाटतं जस्ट क्लीन हार्टनी आपण अप्रोच करून त्या दिवशी सीज द डे, आपण त्या दिवशी त्या कामाची मज्जा घेऊन पुढे गेलो तर मला वाटतं नथिंग लाईक इट. मला मल्टिपल ऍस्पेक्ट्स मध्ये साधारणपणे हे आता शिकायला मिळतंय तुमच्याकडनं की जो होत आहे अच्छे के लिए होता है, ऑफकोर्स, इन अ वे. ऑफकोर्स. आणि मग ते सगळ्याच ऍस्पेक्ट्स मध्ये की ते काम असेल, ते पर्सनल असेल, व्यक्ती बंदी जे काय आपल्या आयुष्यामध्ये येतात ते. कारण म्हणजे मी तेच म्हणणार होतो की एवढी माणसं जेव्हा तुम्ही जोडून ठेवली आहेत, पण कुठे ना कुठेतरी डिसअपॉइंटमेंट होत असेल ना एका पॉइंटला आपल्या आयुष्यातल्या एखाद्या व्यक्तीबद्दल, किंवा
मग ते एका मित्राबद्दल असेल, त्याचं वागणं म्हणा किंवा हे की ज्याच्यामध्ये पण ठीक आहे, ती परसेप्शन बदलतं आपलं. नाही, मला वाटतं ती होऊच शकते आणि आय थिंक ती नाही झाली तर प्रॉब्लेम आहे. इट इज व्हेरी ह्युमन ते होणं. कारण की आता ह्याच्यामध्ये जिकडे खूप मॅनेज दॅट म्हणजे ते काही कोणी अरे आपली आई आपल्याला कुठे घराबाहेर हकलते. शी गेट्स डिसअपॉइंटेड एव्हरी डे. बरोबर आहे. आई वडील आपल्याला नाही हकलून लावू शकत. मी रोज ह्याला रात्री लेक्चर देते पण दुसऱ्या दिवशी मी कुठे आहेस रे असं विचार. यू कॅनॉट जस्ट गिव्ह अप ऑन पीपल. रादर मला असं वाटतं माणूस म्हणून ही क्वालिटी सगळ्यांनी सगळ्यांमध्ये आणली पाहिजे. यू कॅनॉट गिव्ह अप ऑन पीपल. यू कॅनॉट गिव्ह अप ऑन एनिथिंग. आपण पूर्वी असं नेहमी म्हणायचं ना की लग्न हे असं नातं आहे की ज्याच्यावर तुम्हाला खूप काम करावं लागतं. नाही, प्रत्येक नात्यावर तुम्हाला काम करावं लागतं, नाहीतर ते स्टॅग्नंट राहतं. आता आई वडील जसं मी म्हटलं की दे हॅव नो चॉईस. गिव्हन अ चॉईस. खरंच 5व्या वर्षी डिवोर्स दिलाय मुलांना, 10व्या वर्षी काढून टाकलंय घरातून, 12व्या वर्षी असं काही होऊ शकतं. कारण मुलं इतकी वात्रट वागू शकतात किंवा दे कॅन बी अ डिसअपॉइंटमेंट पुढे जाऊन सुद्धा. म्हणजे आपल्याला तर वाटतंच ना, म्हणजे सपोज आपण मध्यमवर्गीय घरात जन्माला आलोय तर कधीतरी तो मोमेंट येतो जेव्हा आपल्याला वाटतं अरे यार त्याच्याकडे चला बाईक आली यार, आपल्याकडे नाही आहे, आपल्या भावांनी नाही दिली, आपल्या आईने नाही दिले. हे फिलिंग आपल्याला येतं. तसंच आपल्या आईवडिला नाही वाटतं की मुझे तो लगा था की माय चाइल्ड विल शाईन लाईक दिस, कारण माझ्या मोठ्या भावाचा मुलगा बघ किंवा माझ्या अमुक. पण म्हणून ते आपल्याला दे डोंट गिव्ह अप ऑन अस. शेवटच्या श्वासापर्यंत ते काही ना काहीतरी आपल्यासाठी करत राहतात रे. आणि ते तुला असं पब्लिकली जाऊन ह्युमिलेट करून नाही बोलत की तू काही केलं नाहीस माझ्यासाठी. खरं तर आपण आई वडिलांना जन्म देतो तेव्हापासून जो त्रास देतो की तिच्या उदरातनं बाहेर येताना सुद्धा ज्या कळा आईला सहन कराव्या लागतात तिथपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत मुलं म्हणून आपण त्रास देतोच आई वडिलांना. दे डोंट गिव्ह अप. देन काही नाती आपण चूज केली आहेत. हाऊ डू यू गिव्ह अप ऑन दॅट? ही तर आपण चूज केली आहेत ना. आपला वर्क प्रिमाइस, आपले मित्र, आपल्या मैत्रिणी ह्यांना तर तुम्ही चूज केलंय. सो उसको तो 100% आपको देना ही पडेगा. आई वडील जी आपली ब्लड रिलेशनशिप्स आहेत ती तर घडली, ती तर झाली, ती देवाने आणली आपल्या आयुष्यात. बट जी नाती तुम्ही चूज केली आहेत दॅट इज मोर ऑफ युअर रिस्पॉन्सिबिलिटी असं मला वाटतं. की अगर आपका स्पॉट आपको याद से सुबह नहीं त्या चहा नाही घेत, त्या कॉफी घेतात, हे लक्षात ठेवतोय तर तुम्हाला काम है की तो जर नाही आलाय एक दिवस तर विचारावं की तो का नाही आलाय. सो तुम्हाला तर ते जाणवलं पाहिजे ना की उसको मालूम है आपको कॉफी पीनी है. सो ह्या नात्यावर तुम्हाला काम करावंच लागणार आहे. की तुम्ही कुठेतरी 4थ्या माळ्यावर शूटिंग करताय, ग्राउंड फ्लोअरवर तो वेगळ्याच शूटिंग करतोय, तर तो काम हातातलं सोडून वरतून ताई खाली करतोय. एवढं बोलायला जेव्हा माणूस वेळ काढून येतो ना त्याला कारण ते आहे. सो यू विल हॅव टू वर्क ऑन ऑल युअर रिलेशनशिप. सो बेसिक इज first learn not to give up on your relationships. True. Because you have chosen them. You cannot give up. उनको वो हक है, सामने वाले को हक है. अगर वो उन्होंने छोड़ दिया तो आप कुछ नहीं कर सकते. You should not. मतलब this is my rule of my life. This is what I have learned from my parents. माझे आई वडील they never give up on anything. म्हणजे सिक्युरिटी वाल्याला रोज चहा द्यायचा आहे तर माझ्या आईला बरं नसेल तर मग ती शेजारी फोन करेल, आज जरा तुम्ही द्या मला जरा. पण दिस इज वर्किंग ऑन दॅट. माझी आई कधी बोलताना माझे वॉचमॅन आहेत ना, ती बोलताना माझे वॉचमॅन म्हणते. आम्ही त्याच्यावर हसतो पण अच्छा तुझा वॉचमॅन आहे का असं आम्ही तिची मस्करी पण करतो. पण हे तिच्यासाठी खूप नॉर्मल आहे की खाली जे 3 वॉचमॅन आहेत ना ते माझे आहेत. बरोबर. ती त्यांना हक्काने जाऊन ओरडणार बोलणार, पण आठवणीने वर खाऊ आलाय समजा तर तो ते जरा जाऊन आले खाली असं म्हणून ती खाली जाऊन तो खाऊ देऊन येणार. की कुशलचा माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे तर मग त्यांना काय द्यायचंय ते आठवणीने जाऊन देणार. सो तिने ठरवलंय ती माझी माणसं आहे. ते 3 वॉचमॅन आहेत. मग त्यांच्यासाठी ती जाऊन भांडते पण सेक्रेटरीकडे नाही त्यांना ठेवा ते चांगले आहेत, त्यांना तुम्ही रात्री नका ठेवा कारण त्यांचं वय झालंय त्यांना झोप येते, दिवसा ठेवा, असं सगळं ती करते. सो फॉर हर माय वॉचमॅन जर खाली कुरिअरवाला आला तो वॉचमॅन स्वतः वर येऊन सामान देतो. इतरांकडे ते नाही होत. पण दॅट इज हाऊ माय मदर हॅज बिल्ड दॅट रिलेशनशिप विथ एव्हरी वॉचमॅन. म्हणजे जर 6-6 महिन्यांनी वॉचमॅन बदलले तरी माझा वॉचमॅन आहे. सो हे म्हणायला इट इज व्हेरी फनी बट
इट इज अ लर्निंग फॉर मी. माय मदर बिलीव्स इन बिल्डिंग रिलेशनशिप. की मी जेव्हा लहान होते आमची आर्थिक परिस्थिती खूप ग्रेट नव्हती, पण दुपारी आलेला माणूस जर घरी स्वयंपाक नसेलही म्हणला, की त्यावेळेला समजा 2च माणसं घरात होते म्हणून आईने काहीतरी केलंय, तर 15 मिनिटात पुढच्या काय वरण भात बनवायची किंवा पोळी भाजी मला कळलेलं नाही, पण कधी माणूस न जेवता माझ्या घरून गेलेला मी पाहिलेलं नाही आहे वेन आय वॉज यंग. सो फॉर मी ना फूड इज अ व्हेरी प्राइम फॅक्टर. की आप जाओ तो खाना सबके लिए मंगाओ, एकासाठी नाही मग सबके लिए मंगाओ. सो दॅट इज वॉट माय मदर हॅज टॉट. इट इज नॉट ओनली अबाउट घरी आलेला खाऊ तिने कधीच स्वतः आयुष्यात उघडलेलं नाही आहे. जोपर्यंत आम्ही उघडत नाही तोपर्यंत ती नाही त्याला हात लावला, की मुली आल्या की मग आपण असं. सो ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत ज्या माय फादर, जेव्हा आम्ही गाडी नवीन घेतली माझ्याकडे गुलामबाई, जे माझ्याकडे 26 वर्ष, माझा पप्पा त्यांच्याबरोबर गाडी धुवायचा, मग एक सिगरेट तुला एक सिगरेट मिळेल असं म्हणून. आय नो माय फादर की त्यांच्या खिशात जर 20 रुपये असतील तर वो 5 रुपया खुद के लिए रखेंगे, 15 रुपये दुसरे को देंगे. सो त्याचा मित्र परिवार खूप मोठा होता. माझे वडील जेव्हा गेले ना तेव्हा 2.5 महिने ते ICCU मध्ये होते नानावटीला. तर मला लोकांना ना परत पाठवायला लागायचं की नाही नका थांबू, माणसं आहेत. मला माणसं पाठवावी लागायची, कारण काम संपलं की लोक कळव्याला होती सिमेन्स कंपनी, तिथून लोक यायची की आम्ही थांबतो रात्री, आम्ही थांबतो रात्री. पण मला लिटरली लोकांना पाठवायला लागेल. सो दॅट इज हाऊ ही बिल्ड हिज रिलेशनशिप विथ. दॅट इज हाऊ आय नो. मला हेच माहिती आहे की यू हॅव टू लव्ह पीपल, देर इज नो अदर वे. कालच तुझी मी एक इन्स्टावरची पोस्ट बघितली, फोक अक्क्यान बघून आल्यानंतर आय थिंक तू टाकलेलीस की आज बाबा असतं तर त्यांनी हो, दॅट वॉज माय फादर्स लाईन. उधळून लावला असता. माझा पप्पा खुश झाला ना की तो म्हणतो अरे यार याच्यावर तर प्रॉव्हिडंट फंड उधळून टाकावा. नोकरी करणारा माणूस आहे ना, त्याचं एंड ऑफ द डे काय होणार होतं, प्रॉव्हिडंट फंड. सो पप्पाला काही आवडलं ना, म्हणजे तुला सांगते 16,000 देखणी जेव्हा सुरेखा पुणेकरांचं आलं होतं, माझ्या पप्पाला ते एवढं आवडलं होतं की ज्याला त्याला घेऊन ते जायचे. बरं आर्थिक परिस्थिती खरंच आमची बेताची होती, तरी ते तिकीट काढून शिवाजी मंदिरला जाणं, पण 2 मित्रांना घेऊन जाणं की तुम्ही बघा अरे काय करतात त्या बाई. जस्ट एन्जॉइंग एव्हरीथिंग इन दॅट लिमिटेड. सो मुझे लगता है की काय कशाचाही आनंद घ्यायला खूप पैसे नाही लागत रे. तो 2 कटिंगमध्ये पण तीच मज्जा येणार आहे, आणि मग ती 300 रुपयाची कॉफीमध्ये पण तीच मज्जा येणार आहे. माणसं महत्वाची आहेत, आणि त्या माणसांना तिथपर्यंत यायला इच्छा झाली पाहिजे. दॅट इज हाऊ यू बिल्ड रिलेशनशिप. आणि दॅट एज इज नो बार. म्हणजे आत्ता ॲट माय एज आय हॅव ऑल फ्रेंड्स हू आर प्रॉबेबली हाफ माय एज, आणि आय हॅव फन बिकॉज आय एम लर्निंग फन विथ देम. की मला एक वेगळं आयुष्य दाखवतात ही सगळी. म्हणजे आशू, रेश्मा, अनघा यांच्यामुळे तर मी इंस्टाग्रामवर आले की ह्या लोकांनी मला ते ओपन करून दिलं, ते दाखवलं मला कसं करायचं आहे वगैरे. सो माझ्यासाठी पण इट्स अ लर्निंग प्रोसेस. आय एम ग्रोईंग विथ देम नाव. मे हाऊ दे आर ग्रोईंग विथ मी आय डोंट नो, बट आय एम ग्रोईंग विथ देम. आणि बॅक टू बॅक शोज करताना आय हॅव मेट पीपल की याच्या आधी मी पुढचं पाऊल केलं होतं, त्याच्यात देर वॉज सुयश टिळक. यु नो, आय ऑलवेज से की सुयश इज बॉर्न फ्रॉम माय हार्ट. की फक्त 9 महिने पोटात ठेवून बाळ जन्माला येत नाही, पण सुयशबद्दल मला असं वाटतं की हाच जन्मालाच घातला आहे मी. यु नो, कारण तो तसाच वल्नरेबल आहे. त्याचं वय वाढत गेलं आहे पण तो तसाच वल्नरेबल आहे. मला अजूनही त्याची काळजी वाटत राहते. यु नो, मे दिस बॉय ही विल टेक केअर ऑफ मी, बट आय हॅव टू टेक केअर ऑफ सुयश. दिस इज हा खूप बेसिक डिफरन्स आहे बघ. म्हणजे मला सेम गोष्ट माझी आशूबरोबर आहे, पण आशूवर मी डिपेंडंट राहू शकते की हेल टेक केअर ऑफ मी. सुयशच्या बाबतीत मला असं खूप फिलिंग येतं की आय नीड टू टेक केअर ऑफ हिम. प्रेम माझं दोघांवरही तेवढंच आहे, पण बट दिस इज हाऊ इट इज. की मला असं नेहमी वाटतं की तो खूप इमोशनली माझ्यावर डिपेंडंट आहे. विथ आशू आय कॅन शेअर एनिथिंग अँड एव्हरीथिंग, अँड आय नो हिल नॉट बी जजमेंटल. तो हिल ट्राय टू अंडरस्टँड. अच्छा, किंवा हिल टेल मी की नाही ताई ऐसा नाही, हे गलत आहे. पण मला खूप सवय आहे की लोक फक्त माझं ऐकून घेतात. यु नो, खूप करेक्ट नाही करत त्याच्यात वयोपरत्वी. बट आशू इज समवन हू विल करेक्ट इट की नाही ऐसा नाही आहे ॲक्च्युली. मैं आता तू म्हणतेस तर ठीक आहे, बट फर्स्ट लिसन टू मी, मुझे क्या लगता है, असं त्याचं एक अंडरलाईन मत असणार. बट अगेन जसं मला नेहमी वाटतं की मी जेव्हा आभार माया केलं, माझ्या आयुष्यात खूप कमाल लोक आले. म्हणजे संजय जाधव, अंकुश, सोनाली खरे,
रेशम टिपणीस वॉज ऑलरेडी देअर, जे आत्ता 2025मध्ये पण माझ्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग आहेत. मग 2011मध्ये मृणाल देशपांडे, सुयश टिळक ही 2 माणसं माझ्या आयुष्यात आली. मग आलं 2019-20 जेव्हा आशू, रेश्मा, विदिशा, अनघा ही काही लहान मुलं माझ्या आयुष्यात आहेत. माझ्या वयाची माणसं माझ्या आयुष्यात खूप कमी येत आहेत, पण ही छोटी छोटी मुलं येतात आणि दे आर जस्ट मेकिंग मी यंगर डे बाय डे. असं तू आत्ता मगाशी म्हणालास प्राक्तन किंवा जे भविष्यात लिहिलंय तेच मिळणार आहे आपल्याला, पण त्यासाठी आपल्याकडनं पण तेवढे आउटपुट किंवा ती मेहनत द्यायला लागते. आणि तुला जे मिळालंय ना त्याच्यामध्ये मला कुठेतरी असं वाटतं लॉकडाऊन चालू होतं आणि लॉकडाऊनमध्ये तू जी सेवा केलीस ती बऱ्याच जणांना माहिती नाहीये. फूड निंजा नावाचं जे एक आहे आणि त्याच्या थ्रू तू जी काही डिलिव्हरी करतोस त्याच्याबद्दल जरा आपल्या प्रेक्षकांना सांग, म्हणजे अजून काही लोक त्याच्यातनं प्रेरणा घेऊन. काही नाही झालं एवढंच तेव्हा की खाना चाहिए म्हणून संस्था आहे, NGO. रोज आपण सगळं जग बंद पडलंय बघत होतो. मुंबई सोडून जात होते लोक, गावाकडे परतत होते चालत, जे मिळेल त्या गाड्या पकडून टपावर बसून जात आहेत. हे रोज आपण बघत होतो, वाचत होतो घर बसल्या खूप आरामात. आपल्यासाठी ती सुट्टी झालेली आहे. म्हणजे माझ्या सोसायटीत मी म्हणतो की ज्या ठिकाणी मी राहतो आहेत तर मध्यमवर्गीयच सगळेच खरोखर, पण तरीही प्रिव्हिलेज्ड आहोत. आपलं मुंबईत एक स्वतःचं घर आहे, छप्पर आहे डोक्यावर, घरात माणसं आहेत, अन्न आहे. आणि हे सगळं बघत असताना एक माणसं लोंढेच्या लोंढे सोडून चालले आहेत. म्हणजे लोंढेच्या लोंढे मुंबईत येताना खूप आवाज होतो, सोडून जाताना कसं कोणालाच काही वाटत नाही. असा एक तो फील होता तेव्हा की मला असं वाटत होतं हे जे चाललेत ते कोण आहेत. हीच माणसं ॲक्च्युली मुंबई 24 तास जागी असते ती यांच्यामुळे असते. आपण घरी झोपलेलो असतो, म्हणजे मी नाही पण आपण घरी झोपलेलो असतो. हे करेक्शन खूप पण हीच आहेत ती माणसं जी आज काय बिल्डिंग बनते तिकडे कामगार म्हणून काम करतायत, ज्यांचे पाणीपुरीचा स्टॉलच आहे कुठनं तरी आलाय. मला रात्री लागली तर सायकलवाला कॉफीवाला आहे, सायकल घेऊन येतो. ही माणसं सोडून चालली आहेत मुंबई, कारण परवडत नाही आहे त्यांना राहणं. तर आपण तर घरी आहोत तर आपण यांच्यासाठी काय करू शकतो बाबा. नुसतंच न्यूजमध्ये काय वाईट सुरू आहे ह्याच्या पलीकडे काय करता येऊ शकतं, एवढा बेसिक थॉट त्यामागे होता. आणि माझा एक खूप जवळचा मित्र आहे पार्थ मीना निखिल म्हणून, तो पत्रकार आहे आणि तो हे लॉकडाऊन खूप जवळून कव्हर करत होता सगळं. आणि तेव्हा मी त्याला विचारलं की पार्थ मला काहीतरी करायचंय पण मला माहिती नाही काय. तुला अशी अशी एक संस्था आहे, मी तुला कॉन्टॅक्ट देतो, तू बोल त्यांच्याशी. त्याने कॉन्टॅक्ट दिला, मी फोन केला, तुला ये उद्या म्हणून मी गेलो. आणि मग मी त्यांचं काम समजून घेतलं. काम काहीच नव्हतं, ते फूड पॅकेट्स डिलिव्हर करत होते वेगवेगळ्या एरियांमध्ये मुंबईतल्या. तर तशी ती सुरुवात झाली. आणि मग त्यांना लक्षात आलं की आपण तर एवढं करतोय पण गरज खूप जास्त आहे. ते कमी पडतंय हे जेव्हा जाणवायला लागलं की डेली 10,000 पॅकेट्स जात आहेत पण ती कमीच आहेत, 25,000 जात आहेत पण कमीच आहेत, 80,000 पॅकेट्स रोज जात आहेत पण कमी आहेत. सो या लेवलला ते हळूहळू काम केलं. ती संस्था आजही कार्यरत आहे, काम करते. आता त्यांनी वेगवेगळ्या स्लम एरियाजमध्ये कम्युनिटी किचन चालू केलंय, तिकडच्या बायकांना घेऊन तिथे रोजगार निर्माण केलाय. सो ती संस्था अजूनही व्यवस्थित काम करते. पण ती सुरुवात इथनं होती. आणि मग जेव्हा त्यांना कळलं मुंबई सोडून जाणारे लोक खूप आहेत, श्रमिक ट्रेन्स सुरू झालेल्या, सो मग ती संस्था तसा तो व्याप वाढवत गेली कामाचा की नाही यांनाही मिळालं पाहिजे, यांनाही मिळालं पाहिजे, यांनाही मिळालं पाहिजे. तर अशा ह्याच्यात ते खूप वाढत गेलं. खूप चांगले चांगले लोक, एका विचाराचे लोक एकत्र येत गेले. आणि मला असं वाटतं माझ्या सुदैवाने मला त्याचा भाग होता आलं, हे मी नशीबवान. कारण काय सगळे येणारच आहेत, परत सगळं पुन्हा सुरू होणारच आहेत. पण जेव्हा त्यांच्याकडे द लिस्ट वी कॅन डू इज त्या दिवसाचं एक वेळचं जेवण, एवढंच आपल्याकडनं जर जाऊ शकत असेल, कारण का संख्या खूप आहे, लोकसंख्या खूप आहे. तर अशा पद्धतीचं ते काम मी करतो जिथे हे तर मला खूप भारी वाटतं. आत्ता जेव्हा माझा कधीच मालवणी मडशी संबंध आला नव्हता, जरी मालिका शूट केल्या तरी सगळ्या लिंक रोडच्या या बाजूला केलेल्या. आत्ता जेव्हा मी जातोय आत्ताच्या मालिकेच्या शूटिंगसाठी आणि मी मालवणी 1, मालवणी 6 असं क्रॉस करतो,
ऍक्च्युअली अजूनही कॉन्टॅक्ट मधली तिथली आतली लोक आहेत. वा, वा, कारण मी वा, तिकडे वा, आत त्या प्रत्येक गल्ल्यांमध्ये गेलोय मालवणीच्या. वा वा वा. आणि दादरून निघून मला असं होतं की अरे मी इथे आलोय, हे इथे हाय, इथे हाय. इथे तो केळी देणारा डिस्ट्रीब्युटर होता, त्याच्याकडनं घेऊन मग मालवणीच्या अजून पुढच्या 7 नंबरला जायचं. मग तिकडे हे अशी इतकी माणसं जोडली गेलेत तिकडची. सो मला ते पण दिस इज हाऊ इट इज. दिस वर्ल्ड इज ब्युटिफुल. म्हणजे मला वाटतं पॅन्डेमिक हा सगळ्यात महत्त्वाचा काळ होता हे समजून घ्यायला की आपला देश तसाच राहिला आहे बघा. म्हणजे आर्थिक नुकसान झालंय, माणसं गेली काही, तरी पण स्पिरिट का तेच राहिलेलं आहे. कारण आपलं यूथ, जर तुम्ही सरासर रिसर्च केला तर तुमच्या लक्षात येईल की हे जे सोशल वर्क होतं ना त्यावेळेला ही सगळी तरुण पिढीच होती हू वॉज आउट ऑन द रोड अँड दे वर प्लॅनिंग, डिस्कसिंग अँड हेल्पिंग इच अदर टू डू दिस. म्हणजे आपण खूप सहज म्हणतो आजकालची मुलं यार काय इम्पल्सिव्ह आहेत किंवा नाही, ती खूप विचार करणारी आहेत, ती खूप मेहनत करणारी आहेत. दे वॉन्ट टू गिव्ह टू द सोसायटी. म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की थोडीशी जी वयस्कर मंडळी आहेत ती तेवढा विचार आता नाही करत जेवढी ही तरुण माणसं करतात. बिकॉज कदाचित दे बिलीव्ह की हे आपण करू शकतो, हे आपण करायला पाहिजे. ते स्ट्रॉंग अर्ज आहे ते. त्याला कारण आहे की आपण जसं म्हणतो की आता ही मुलं खूप सोशली जास्त वावरतात. दे आर आउट ऑफ द हाऊस मोस्ट ऑफ द टाईम. पण असं नाही आहे की ते आउट ऑफ द हाऊस जातात म्हणजे दे आर ओनली पार्टिंग. नो. Pandemic was the time when I've realized that all these children were trying to create opportunities. They were there at the hospitals. म्हणजे किती वेळा मी अनेक लोकांना फोन केलेले आहे हॉस्पिटलच्या ॲडमिशनसाठी आणि हे फोन करताना माझ्याशी बोलणारे हे सगळे तरुण मंडळी होती की दे वर ट्राईंग टू कुठली पॉलिटिकल पार्टी असेल किंवा काही, तिकडे ती मुलं काम करत होती. खरं. कारण माझ्याशी बोलणारा प्रत्येक माणूस हा ताई सांगतो असं म्हणणारी 20 वर्षाची, 24 वर्षाची, 25 वर्षाचीच मुलं होती आणि ती डे नाईट मेहनत करत होती. सो आपल्याला खरं तर घाबरायचं काही कारणच नाही. आपला यूथ खरंच कमाल यूथ आहे. म्हणजे जसं 19-20 असतात तसे असतील बावगी मुलं किंवा थोडीशी विचार न करणारी, पण माझा अनुभव आहे की खूप सेन्सिबल यूथ आहे. आणि आपला देश सगळ्याच बाबतीत म्हणजे कलेच्या बाबतीत असेल, पॉलिटिकली असेल, इकॉनॉमिकली असेल, खूप मेहनती यूथच्या हातात आहे. आणि देर इज होप. देर इज होप. ॲब्सोल्युटली आपल्याला फेथ ठेवायला पाहिजे. देर इज होप. आय विल नॉट से एव्हर की हा यूथ कसा आहे. नाही. मी जेव्हा यूथ या कॅटेगरीत प्रॉब्ली येत होती त्याच्यापेक्षा आत्ताची जी पिढी आहे ती जास्त डोकं चालवते, ती जास्त मेहनती आहे, ती जास्त सेन्सिटिव्ह पण आहे. म्हणजे वी कॅन ऑलवेज से की आपल्याला नेहमी वाटतं की रिलेशनशिप्स पटपट होतात, पटपट जातात असेल, बट प्रॉबब्ली they are trying की let us not be unhappy. Let us be happy. सो खरंच आशू, हा जो विचार तुझ्या मनात आला त्याबद्दल आणि त्या सर्व तरुणांना आमच्याकडनं खरोखर थँक्यू सो मच. आता हर्षद हे बोलली त्यात मला फक्त ऍड करायचे की हा विचार येण्यामागे सुद्धा मला असं वाटतं कुठेतरी आपले घरचे, त्यांचे संस्कार हे खूप मॅटर करतात. म्हणजे बाबांचं माझं एक नाटक होतं आणि तेव्हा मी हे बोललेलोच आणि घरी बोललेलो. आता ही सिच्युएशन बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. जेव्हा मी घरातनं बाहेर पडायला लागलो तेव्हा माझ्या घरात एक 2 महिन्याचं बाळ होतं. माझा भाचा होता घरी. आणि तेव्हा म्हणजे माझ्या आई वडिलांनी तर मला एकदाही विचारलं नाही की तू का जातोयस बाहेर. पण माझी सख्खी बहीण जी त्या बाळाची आई आहे ती तेव्हा लॉकडाऊनमध्ये घरी होती आणि बाहेर रोजच्या न्यूज बघतोय आणि तू रोज लिटरली हजारो लाखो लोकांमध्ये जाऊन हात लावून येणार आहेस परत. तर हे का मग कुठलीही आई घाबरेल ना की माझं 2 महिन्याचं बाळ आहे, तू हे आत्ता का सुचतंय तुला, हे कधीही कर, आत्ता का. पण हे एकानेही विचारलं नाही. आणि कुठेतरी पण पिढी आजोबा असेल की तिथपासून सोशल वर्क रन्स इन हिज फॅमिली. हा. आणि परत आणि मला वाटतं एज्युकेशन, तुमचं वाचन, तुमचा या जगाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, खरं. मग असे छोटे विचार येतच नाही. आणि ते मी आत्ता सांगतो माझ्या बाबांचं एक नाटक होतं एका काळजाची गोष्ट नावाचं. त्याच्यात जो शेवटचा एक पॅच होता, शैलेश दादा करायचा तो पॅच, त्याच्यातली जो मी मोनो ॲक्टिंगला परफॉर्मही केलाय कधीतरी एकदा.
त्याच्यात हे वाक्य होते, आज कुठल्याही कामाची सुरुवात स्वतःपासून करावी असं कोणालाच वाटत नाही, ही या देशाची शोकांतिका आहे. इथनं तो सुरुवात व्हायचा पॅच. आणि मग पुढे बरेच प्रश्न होते की प्रत्येकाने विचारलं म्हणजे मी काय करतो. तर मला वाटतं हे जरी तेव्हा मनात आलं नसेल तरी ते नाटक मी जवळजवळ 35 वेळा बघितलं. ते कुठेतरी डोक्यात असतं, ते कुठेतरी असतं की चल ना आपण करूया. आणि मला हे सांगायला आवडेल, तू म्हणतेस तरुण मुलं, पण मी सुरू केल्यावर माझे खूप जवळचे मित्र, जसं तू म्हणालास की आपलं एक परसेप्शन बनता येते, जे असतील माझे लोकांबद्दल, मित्रांबद्दल विचार, त्यातले खूप जवळचे मित्र सुद्धा जॉईन झाले करायला. अद्वैत कडणे, प्रियंका तेंडुलकर, ऋता दुर्गुळे, आमचे निर्माते अतुलदादा, अपर्णाताई, हे LTT कुर्ला स्टेशनला माझ्याबरोबर श्रमिक ट्रेन्समध्ये द्यायला होते. आणि तेव्हा त्या कुर्ला स्टेशनचा लीडर मी होतो. ते इतके म्हणजे मला खूप की हां आशुष आता काय करायचंय असं, कारण माझ्याकडे होती जबाबदारी. मी अपर्णाताई तू तिकडे जा, तू हे कर, तू तिथे जा. सो मला असं वाटतं की चांगल्या कामाची सुरुवात झाली तर त्याला हातभार लावणारे कारवा बनते जात आहे. म्हणजे मी माझ्या अनुभवांवर हेच सांगते की असं कधीच होत नाही की देर आर पीपल आर नॉट विथ यू. कुणीतरी एक सुरू करतं आणि आपला कारवा बनते जात आहे. सो स्पेशली आपल्या फील्ड बद्दल तर मला हे वाटतं की इथे जस्ट मॅटर ऑफ की अरे आपल्याला हे करायचंय, तर 40 पैकी 20 माणसं तुझ्याबरोबर उभी राहतातच की हा हे करूया. मग ते कॉन्ट्रीब्युशन फॉर एनिथिंग असेल, कोणाचं हॉस्पिटलायझेशन असेल, कोणाचा वाढदिवस असेल किंवा आणखीन काही असेल, पीपल आर देअर. सो आपण हे म्हणून चालणार नाही की देर इज कॉम्पिटिशन किंवा लोक विचार करत नाही. नाही, लोक खूप विचार करतात. आणि हे जग अजून आहे, ही जगबुडी आली नाहीये, त्याला कारणच हे आहे की खूप चांगली माणसं या जगात आहेत. अगदीच खरं आहे. म्हणजे या गप्पा खरोखर संपू नये असंच वाटतंय, पण कुठेतरी वेळेचं बंधन आपल्याला आता नाहीये. पण मला तुमच्या दोघांची काळजी आहे, कारण गेले 30 दिवस सलग ताई शूट करते, तूही आत्ताच दुबईचा दौरा आटपून आलेला आहेस. आता एक 4-5 दिवसापूर्वी मी मागच्या आठवड्यात ताईच्या सेटवरती गेलो, तेव्हा ताईने माझी कसं काय चाललंय जाता पॉडकास्ट. म्हटलं ताई एकदम चांगलं चाललंय, काय काय करताय. म्हटलं असं साधारण आम्ही प्लॅनिंग करतो. मग रॅपिड फायर वगैरे काही तुम्ही आहे का, तुमच्याकडे ठेवलेत का. म्हटलं नाही तसं काही, म्हटलं एपिसोडमध्ये आम्ही काही केलेलं नाही. एवढा बिल्डअप त्याचसाठी तू काय ओळखत नाही. एवढं जेव्हा बोलतायत बिल्डअप आहे तेव्हा इथेच येऊन संपणार आहे ते. रॅपिड फायर, अरे बापरे, घेऊया. अगदी साधे सोपे सहज प्रश्न आहे, जसे आपले गप्पा झाले तसेच आहे. देता येतील तेवढ्याची उत्तर देईन. नाही, उत्तर तर कंपल्सरी आहे. नाही, हा गेम आम्ही सुद्धा खेळतो लहानपणापासून. आम्ही फक्त त्याला वस्त्रहरण असं म्हणतो त्या गेमला, की 2 ऑप्शन आणि 1 निवडायचंच आहे वगैरे. पण हा, आणि ते एका बंद खोलीत 4 मित्रांमध्ये खेळताना ओके. हे शूट करून जेव्हा युट्यूबवर जातं तेव्हा प्रॉब्लेम. आय एम शुअर ते आपल्यासाठी चांगलेच प्रश्न आणले असते. नाही, आणि तू म्हणालास तसं की अल्टिमेटली एडिट आपल्या हातात आहे. येस, संपला विषय, नाही का. करेक्ट. येस, ऍक्च्युली आता आपल्या म्हणजे टू बी मोर स्पेसिफिक आमच्या हातात आहे. हा, अर्थात. ठीक आहे. आणि माझे संबंध तुमच्याशी चांगलेच आहेत. त्यानंतर ते युट्यूबवर रिपोर्ट वगैरे असे बटन असतातच, त्यामुळे ते आमच्या हातात आहे. सो पहिला प्रश्न आशुतोष तुझ्यासाठी, कुठल्या प्रकारची भूमिका करायला आवडते, पॉझिटिव्ह लीड की निगेटिव्ह लीड. सध्या निगेटिव्ह लीड. जे करतोय ते आवडते. बरं, आता बऱ्यापैकी उशीर झालेला आहे पण तुला घाई नाहीये. सो प्रश्न असा आहे की क्लबिंग का हाऊस पार्टी. हाऊस पार्टी. आवडती सहकलाकार, रेश्मा शिंदे, पल्लवी अजय की रुपल नंद. माझं नाव नाही याच्यात. प्रश्न चुकलाय. आवडती नसती तर ती अशी असते नसते. परत मला हे सांगा कोण कोण. आवडती सहकलाकार, रेश्मा शिंदे, पल्लवी अजय की रुपल नंद. हा कठीण आहे प्रश्न, पण तरीही रेश्मा शिंदे. कारण मला असं वाटतं की आमच्या आयुष्यात जे काही घडलं त्या मालिकेमुळे ते एकत्र घडलंय. आणि ते ती नसती म्हणजे तिच्यासाठी मी आणि माझ्यासाठी ती असे नसतो तर ते एकत्र घडलं नसतं. यस, लव यू रेश्मा. बरं, आता त्याहून जरा सोपा प्रश्न, जास्त कोण आवडतं, अप्पू द फिज का अद्वैत कडणे. अप्पू द फिज म्हणजे अपूर्व रांजणकर, आपला मित्र. आले का वांदे. अद्वैत कडणे म्हणजे आपला. जास्त कोण आवडतं म्हणजे काय, जास्त कोण आवडतं. हो हो हो, हे 2 तुझे खूप तिसरंच नाव ते माहितीये. तिसरं. बरं, प्रॉब्लेम असा आहे की हा याला नक्की वाईट वाटणार नाही असं म्हणून दुसऱ्याचं नाव घेतलं तर तसंही नाही, दोघांनाही वाईट वाटणार नाहीये. मी कोणाचंही घेतलं तरी त्यातही दोघांनाही वाईट वाटणारच आहे. नाही वाटणार आहे असं तुला वाटतं. मग काय फरक पडतो, मग घेऊन टाकणार एखादं नाव. नाही, नको घेऊस, कारण मला माहितीये त्यांना वाईट वाटणार नाही. पण मला माहितीये मी जे नाव घेईन
ते जो दुसरा आहे त्याला माहिती आहे की हे माझं उत्तर आहे अद्वैतकडनं. ओके येस. हर्षदाताई, तुझ्यासाठी एक प्रश्न. पहिला, महत्वाचं काय, कॅरेक्टर की गेटअप? वा हर्षदाताई, कारण वा. स्वतः कॉस्ट्युम डिझायनर एक काळ ताई होती. ऑफकोर्स कॅरेक्टरच, कारण तेच जर नसेल ताकदीचं तर कुठलंच गेटअप त्याच्यावर काम नाही करू शकत. बरं, पैठणी का पंजाबी ड्रेस? पैठणी. आवडती भूमिका अक्कासाहेब, सौंदर्य इनामदार की लक्ष्मी? अक्कासाहेब. आणि सुयश टिळक का आशुतोष गोखले? सुयश टिळक. लॉजिक सेम लावलंय तिने जे मी मगाशी बोललो ते. नाही, इज माय फर्स्ट बॉर्न, सो त्याच्यात काही हे नाहीये. मी जसं मी म्हणते की तो मला मम्मी हाक मारतो. युजली धाकटी मुलं आवडतात वगैरे असं. दुसरे झालेले आयांना आवडतात, पहिलं वडिलांना आवडतात. कारण मी जर त्याचं नाव घेतलं तर त्याला माहितीये की तोच मला म्हणेल की झूड बोला तुला. हा, कारण ह्याच्यात काही देर इज अ नो ब्रेनर, बिकॉज ही इज माय फर्स्ट बॉर्न आणि आय लव्ह हिम टू डेथ. आणि बरं, एक लास्ट प्रश्न परत दोघांसाठी. ऍक्टर नाही तर काय? आई. वा. नाही, पण ते एनिवे हर्षदाताई तू आहे. नाही म्हणजे मला, मी जर ऍक्टर नसते तर मी लग्नच केलं असतं फक्त. मला माझ्यात आत्ताही कुठलं स्किल नाहीये. मी तुला सांगते ना, व्हॉट एव्हर इज हॅपन्ड, माझा विश्वास आहे की माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद की दे हॅव ऑलवेज, मी आज पण माझी आई, तिच्यासाठी एकच गोष्ट आहे की लेट दिस डे बी सक्सेसफुल फॉर हर्षदा. अजून तर सक्सेसला सुरुवात पण झाली नाहीये, खूप यश मिळू द्या, दॅट इज हर ओनली थॉट. सो माझ्यात खूप टॅलेंट नाही आहे, बट आय एम सराउंडेड बाय पीपल हू विश सो मच फॉर मी. माझ्या आजूबाजूला काही माणसं आहेत ना, मी तुला सांगते ना की त्यांच्या आशीर्वाद की संजय जाधव, ही म्हणजे खूप शब्दात त्याला मांडता येत नसेल, बट मी सातत्याने, मी गेले 30 वर्ष, म्हणजे तो माझ्या आयुष्यात 25 वर्ष आहे, 25 वर्ष मी डेली सोप करते आणि मी खूप नेटाने करते. हे त्यांनी माझ्या तोंडावर नाही सांगितलं तरी तो कौतुकाने दुसऱ्याला सांगतो की वो जो शिद्दत से करती आहे ना यार, की आपोआप यु नो देर इज अ टच ऑफ सक्सेस टू दॅट देन. कारण ती तेवढ्या सिन्सिअरली ते करते आणि मला माहिती आहे तो 4 चौघात सांगतो. मला माहिती आहे की जेव्हा माझे 200 भाग होतात, 500 भाग होतात, 1000 भाग होतात, तर आय कॅन सी दॅट प्राईड इन हिज आईज. तो टीव्ही करतच नाही, पण मी जे काम करते त्याच्याबद्दल त्याला कौतुक आहे. माझ्या घरात मी जे काम करते, माझा भाचा आहे कुशल, तर तो परवा मला म्हणाला कितना काम कर रही है, तेरी तब्येत ठीक आहे, तुझे थोडा आराम करना चाहिए. माझा भाचा आहे, तो आता 22-23 वर्षाचा, म्हणजे द प्राईम यूथ हू आपल्या हिशोबाने आपण दे डोंट केअर मच असं आपल्याला एक इमेज असते. बट तो रोज त्याच्या आईला सांगत होतो, कुछ बोल मालू को आराम करने को, उसकी तबीयत यार ऐसे. सो आय हॅव समवन, मी ह्यांना जन्म नाही दिलाय रे. मी बिग बॉसमध्ये गेले होते, त्याच्यावर सुयश टिळकनी संजय जाधवला, माझ्या आईला, माझ्या बहिणीला नाही ते लेक्चर दिलं की तुम्ही तिला जाऊच कसं दिलं, तिकडे कसं वागतात लोक, हाऊ इज शी गोइंग टू हँडल इट. टुडे वेन आय एम डुईंग सम न्यू वर्क, देर इज मृणाल अँड आशुतोष हू आर मोर बॉदर्ड देन मी. गुरुवारचा TRP नावाचा एक प्रकार आहे. आशुतोष गोखलेला त्याच्या शोचा काय नंबर्स येत पेक्षा माझ्या शोचे काय नंबर्स येत आहेत, अँड हाऊ गुड आर वी रेटिंग is his botheration. He is worried for that कि ताई कुछ नया कर रहे तो वो नंबर्स अच्छे आने चाहिए. It is only because of, त्याच्यात कोणाचाच काही फायदा नाही आहे, बट इट इज ओनली हिज लव कि नो यार शी शुड शाइन देयर यार. मतलब इतना इस पे चर्चा हो रहा है आजू बाजू में कि ही कर रही है तो ये होगा कि नहीं करेक्ट, इज शी अ करेक्ट चॉइस और नॉट, देर इज सो मच बज अराउंड ना. तर इट वॉज सो इम्पॉर्टंट फॉर हिम अँड मृणाल की दिस शुड वर्क. सो मला असं वाटतं की तुमच्या आजूबाजूला इतकी माणसं असतात ना, ती तुमच्यासाठी खूप काम करत असतात. माझ्या बाबतीत तर मी मिनिमम काम करते, माझ्या आजूबाजूचेच लोक जास्त काम. अँड आय एम ब्लेस्ड विथ दिस वंडरफुल पीपल यार. म्हणजे मला कधी कधी कळत नाही की काय केलंय म्हणून ही माणसं माझ्या आयुष्यात आहेत. तर मला नेहमी वाटतं की गणपती बाप्पाची कृपा आहे, त्यांनी ठरवलं सगळी चांगली माणसं एकाच बाजूला पाठवायची. इट इज शेवटाकडे येताना आम्ही अजून थोडंसं काहीतरी तुमच्यासाठी. नाही, मला वाटतं खूप चांगल्या उत्तरावर सांगतोय मी, इतकं वेग आहे कारण तरी पण नाही, जसं मी म्हटलं की खरंच माझ्याबद्दल काही चांगलं बोललाच नाहीस. मला माझ्याबद्दल बोलावं लागतच नाही, मी ते बाहेर बोलतो लोकांकडे.
संजय दादा तसं सगळ्यांना संजय दादा पण खूप कमालीचा गोड माणूस आहे. लव्ह यू संजय दादा. जसं मी म्हटलं, खरंच कधी काही प्लॅन्ड नव्हतं. म्हणजे असं नाही झालं की क्रिकेटर व्हायचं होतं पण हे सुरू केलं म्हणून ते सोडलं. ते रीतसर सोडलेलं. कॉलेजला जात होतो, काय करायचं माहिती नाही, बोर्ड बघितला म्हणून इथे आलो. सो खरंच काही प्लॅन नसल्यामुळे माझ्याकडे नाही यायचं उत्तर की मी ॲक्टर नसतो तर काय असतं. पण मला असं वाटतं काही ना काही कारणाने ह्याच इंडस्ट्रीशी निगडीत काहीतरी करत असतो एवढं मला नक्की वाटतं की कुठून तरी ते इथे आलंच असतं. कारण मला आत्ताही असं वाटतं की ह्या पुढेही जाऊन मी फक्त ॲक्टर म्हणून काम करत असेल असं मला वाटत नाही. काहीतरी वेगळं असणार आहे लिहिलेलं. तू डिरेक्ट करणार आहेस आणि मला ते झालंच. ती माझी इच्छा ती तर आहेच. पण कदाचित तेही नाही, कदाचित अजूनच काहीतरी वेगळं असेल. पण व्हॉट एव्हर इट इज ते ह्या आपल्या क्षेत्राशी निगडीतच असेल असं मला वाटतं आत्ता, जशी जर्नी चालू आहे त्यात. डिरेक्टर झालास आणि ताई असेल तर ताईसाठी एक नोकर लागतो, मॅनेजर वगैरे असं माझ्यासाठी. पण बरं वाटलं तुम्ही दोघी खरंच. नाही, आम्हाला पण छान वाटलं. आणि मुळात इंटरव्ह्यू कधी आहे असं आता विचारावं लागेल. कारण जसं तुम्ही म्हणालात की मनमोकळ्या गप्पा, तर गप्पाच झाल्यात. आय होप त्या प्रेक्षकांना बघताना एंटरटेनिंग वाटेल. आम्हाला तर तुमच्याशी गप्पा मारताना मज्जा आलीच आहे. थोडेसे कौतुकपर आम्ही 2 शब्द. आमची एक टीम मेंबर आहे, तिने तुमच्यासाठी लिहिलेले आहे, आदिती बर्वे म्हणून. ते मी तुम्हाला अरे वा. प्रिय आशुतोष, गवयाचं पोर सुरात रडतं अशी एक म्हण आहे मराठीत. तुझ्या बाबतीत ती सार्थ ठरते आशुतोष. महाराष्ट्राच्या राजकारणात थोर पत्रकार विद्याधर गोखले आणि मराठी मालिका आणि नाटकसृष्टीत विजय गोखले ही खूप मोठी कामगिरी केलेली दिग्गज व्यक्तिमत्व आहेत. परंतु त्यांच्या ह्या कामाने झाकोळून न जाता स्वतःची वेगळी शैली तू निर्माण केलीस. फक्त अभिनयच नाही तर लेखनातही आपला ठसा उमटवलास. तुला पात्रेचा स्लो बॉल आणि रंग माझा वेगळाचा यॉर्कर खेळून झाल्यावर तुझ्या कामगिरीला नवा स्विंग आला. अभिनेत्याने संवेदनशील असावे असे म्हणतात, परंतु तुझ्यासारख्या एका अष्टपैलू अभिनेत्याने नुसत्याच आपल्या संवेदना जाग्या ठेवल्या नाहीत तर सामाजिक भानही जपले. कोविडसारख्या कठीण काळात तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फूड निंजा म्हणून खाना चाहिए ऑर्गनायझेशन सोबत लोकांना अन्नदानाचे काम करून किती लोकांचे आशीर्वाद गाठीशी बांधले आहेस याची मोजदाद करणे कठीण आहे. तुझ्या हिरव्या निळ्या भेदक डोळ्यांप्रमाणे तुझी यापुढची कामगिरी सुद्धा भेदकच व्हावी या शुभेच्छा. टीम बसूनच बोलू विथ सखी. वाव, नाईस नाईस. किती छान, किती छान. थँक्यू सो मच. प्रिय हर्षदाताई, जशा लता मंगेशकर सगळ्यांच्या लता दिदी आहेत तशीच मराठी टेलिव्हिजनची तू मम्मा आहेस. तुला माहिती आहे तुला मम्माच का म्हणतात? आई, ताई, मावशी का नाही म्हणत? कारण मम्मा जी असते ना ती पार्टनर इन क्राईम पण बनू शकते, जी लाड पण करते, जी चूक झाली तर सांभाळतेही, रागावतेही आणि प्रसंगी आपल्यापेक्षा मूल होऊन मस्ती करण्यात पण पुढाकार घेते. साड्या दागिने आवडतात तुला, हो ना? तुझ्या आयुष्यात पैठणी, बनारसी, कलकत्ता, लिनन अशा स्वभावाची माणसं अनेक आली असतील. वेगवेगळ्या पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांप्रमाणे त्यांची घडणावळ आणि झळाळी वेगळी असेलही, पण तुझ्या प्रेमळ स्वभावाने तू सगळ्यांना असं काही सामावून घेतेस आणि आपलंसं करतेस की ते तुझ्या रंगात आणि तुझ्या पैलूंमध्ये सामावून जातात. म्हणूनच साडीत आणि दागिन्यांमध्ये देखणी दिसतेस तू. सगळे पदार्थ चवीचवीने खाणारी तू तुझ्या मित्रमैत्रिणींच्या आयुष्यातलं मीठ आहेस. अशीच राहा, कायम हसत राहा आणि तुझा प्रेमळ पण तितकाच खंबीर सहवास आम्हाला कायम मिळत राहो. तुला उदंड आरोग्यदायी आणि सुखकर आयुष्य लाभो हीच सदिच्छा. टीम बसूनच बोलू विथ सखी. प्लीज तिला सांगा की इट इज ब्युटिफुल. तिने व्हिडिओ कॉल ती आज येणार होती पण तिची मुलगी उद्या बाहेर जाणार आहे आणि ती राहते वाशी साईडला. तर ती म्हणाली ताई प्लीज करा, प्लीज करूया प्लीज. येस. आणि इट इज खरंच छान. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मनापासून तुम्हा दोघांचे आभार की तुम्ही एक असा पॉडकास्ट सुरू केलेला आहे जिथे लोकांना 1-on-1 इंटरव्ह्यूजची खूप सवय आहे. पण मुळात मला तुमचं ट्युनिंग खूप आवडलेलं आहे की जिथे कुठे तुम्ही ओव्हरलॅप केलेलं नाहीये. ही इतकी कमाल गोष्ट आहे. नाहीतर अच्छा नाही तू बोल असं होऊ शकतं. 3.5 वर्षांच्या बरोबर काम केल्यानंतर इतका रिदम आणि इतकं तू त्यांना ओळखल्यामुळे मला वाटतं मुद्दा तोच असतो, एकमेकांना ओळखणं. आणि पॉडकास्टमध्ये नुसतंच आपण बोलत न राहणं, तर ज्यांना बोलवलंय त्यांना बोलतं करणं किंवा बोलायची संधी देणं. कारण शेवटी एडिट तुमच्या हातात आहे, नंतर तुम्ही ते कट करू शकता.
पण समोरच्याला हा फील देणं की हा इंटरव्ह्यू नाही आहे आणि खरंच गप्पांचा कार्यक्रम आहे. म्हणजे आता किती वेळ आपण बोललोय एकमेकांशी मला माहीत नाही, पण ती वेळ कळली नाही आहे. आणि मला वाटतं आपण ते म्हणतो ना, इट वॉज जस्ट फ्लोईंग. सो थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मी प्रचंड म्हणजे एक खूप पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन जातोय खरंच आपल्या या गप्पांच्या नंतर. व्हेरी शॉर्ट मध्ये सांगायला गेलो तर सिटी ऑफ स्टार्स, आर यू शायनिंग जस्ट फॉर मी? सिटी ऑफ स्टार्स इज शायनिंग फॉर मी, असं मला वाटलंय खूप या गप्पांनंतर. थँक्यू खरंच आल्याबद्दल की 11-11 मॅनिफेस्टेशन डन. द एंजल नंबर्स. येस, थँक्यू. खूप आभार. तर मित्रांनो, बसूनच बोलू विथ सखी हे आमचं चॅनल, आमचे पॉडकास्ट तुम्हाला कसे वाटतायत हे नक्की आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगत राहा. आजच्या गप्पा कशा वाटल्या हे पण आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा. अरे हो, आणि इथे ना आम्ही भरपूर पाहुणे बोलवत असतो, बोलवणार आहोत या पुढे सुद्धा. सो इथे जर तुम्हाला सुद्धा वाटत तुमच्या मनातले कोणी पाहुणे आहेत की त्यांनी इथे यावं आणि बिनधास्त बोलावं असं वाटत असेल तर प्लीज आम्हाला कृपया कमेंट करून ते कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. नक्की परत एकदा भेटू पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत काळजी घ्या.